पराभूत राहिलेत. या मॅन ऑफ द मॅच सूरज या मॅचचा सूर्या द पावर मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करूयात. आज बराचसा स्पीड दिला जातोय. आज बराचसा खेळाडूंच्या मागे हात धुवून लागलं जाते, कारण की यामागचं कारण आहे आजचा कालचा लॉट आता चालू आहे तो संपवायचा आहे, मग आजच्या लॉटकडे यायचं आहे. त्यामधून सेमीफायनल 2 फायनल 1 आणि भव्य दिव्य बक्षीस समारंभ. बक्षीस समारंभाला वेळ घेतला जाणार. आज एवढी मेहनत केली त्याच्याबद्दल आज चर्चा केली जाईल. सायकल्स 2 आहेत. जव्या मॅचच्या दिशेनं गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर शैलेश, बॅटिंगसाठी स्ट्राईकला सध्या आपण पाहिलं तर हरीश आयकॉन खेळाडू, त्याच्यासोबत नॉन स्ट्राईकला विनायक. पहिला चेंडू शॉट पूल केलाय, मिड विकेट रिजनला आहे खेळाडू, त्याच्या डोक्यावरून निघून जातोय, आर पार फरार येतोय. पहिला चेंडूवरती सुस्वागतम आणि गुड मॉर्निंग बोलणारा षटकार. अर्थातच ककीबाडीचे आमच्या कुसरूंचे माजी सरपंच सन्मान्य आदरणीय तानाजी शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देवी इच्छितोय. आताची अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जरूर येते. मॅन ऑफ द मॅच दिल्या जातील. येस, मी विनंती करेल तानाजी शिंदे साहेब आमचे माजी सरपंच साहेब आपल्या शुभ हस्ते अगदी अगदी त्याच्या बाबाच्या अगदी छोट्या मुलाला घेऊन तो आला. ओहो, ही कॅच ड्रॉप होते आणि या मॅच मध्ये आयकॉनची झाले कॅच ड्रॉप. शैलेश नाराज असेल, कॅप्टन नाराज असेल, ही मॅच त्यांच्यासाठी देखील इम्पॉर्टंट असेल, कारण की NK स्पोर्ट्स 3 मॅच मधली 1 मॅच जिंकली आणि दुसऱ्या साईडला हिंदवी दोन्ही मॅच पराभूत आहेत आणि हिंदवी वॉरियर्सला या मॅच मध्ये काहीही करून विजय हवा आणि पुन्हा एक धाव. संघाची धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 9. एक चांगली मॅच आणि चांगली बॅटिंग सध्या मात्र चालू आहे. यानंतर KBC फायटर आणि श्री गणेश 11 यानंतर मॅच आहे. स्लोर 1 गती परिवर्तन हलक्या हाताने खेळून काढलाय. हरीशने नकार दिला, चेंडू फेकलाय, तोपर्यंत विनायक जीव मुठीत घेऊन पॉपिंगला पोहोचलाय. कुठलीही धाव दिली जात नाहीये. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला. 1 टू गो. आता मॅच असेल KBC फायटर आणि श्री गणेश 11. वन टू गो. ओहो, यावेळी मात्र अगदी नो बॉलचा इशारा दिला जातोय. एक्स्ट्रा धाव ऍड होईल यावेळी मात्र जरूर.
चला स्पीडअप घ्या प्लीज, मी विनंती करेला, कारण की ऑलरेडी आज फायनलचा दिवस आहे मित्रांनो. आम्ही तुमच्या मागे हात धुवून लागतोय, वाईट मानू नका, कारण की आम्हाला आज फायनल चांगल्या ओव्हरचे आपल्याला खेळवायचे. यासाठी मी विनंती करतोय थोडासा स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. उमेश येतोय सध्या गोलंदाजीसाठी. हो यावे मात्र तर बॅडमिंटन फटका मिडविकेटला आहे खेळाडू. चेंडू आपण पाहिलं तर त्याच्या हातामध्ये नाही लागलाय, तो खाली बांधावरती चेंडू. आणि अगदी अशा पद्धतीने इथे धावा मात्र जरूर कंप्लीट केले गेल्या दोन. वाट बघत होता चेंडू माझ्याकडे कधी येईल. चेंडूने अगदी यू टर्न घेतला आणि अगदी बांधावरून चेंडू मात्र बराच लांब त्याच्या मात्र पळून गेला. याच वेळेमध्ये घेतल्या गेल्या 2 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा एवन पवनने दिली माहिती आमच्यापर्यंत. पहिल्या मॅचची पहिली इनिंग पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसरी इनिंग पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसरी मॅच पहिली इनिंग पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. योगा योग आहे, जो आकड्यांचा खेळ आहे तोच तर क्रिकेट आहे. ओहो सुरेख चेंडू, फिंगर रोल केले होते, डोक्यावरती हात यासाठी आहेत की इथे जर मिस झाला होता तर यष्ट्या उद्ध्वस्त करून चेंडू निघून गेला असता. अप्रतिम फिंगर रोल केलेला आणखीन एक मॅजिक बॉल मिस्टर उमेश यांच्या माध्यमातून आपण पाहिला. अप्रतिम गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आहोत, जिथे धावा मात्र पहिल्या चेंडूवरती 2 खर्च केलेत, मात्र तदनंतर आला निर्धाव चेंडू. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा हॅमर केला. मिड विकेट रिझन, डीप स्क्वेअर एक रिझन. चेंडू मात्र निघून जातोय. शहानिशा अंपायरने केली आहे, त्यांचा कॉल येतोय. अर्थातच हा चेंडू वन बाउन्स गेला की बाहेर गेला. अंपायर सांगतात हा वन बाउन्स गेला. 4 धावेसाठी येतोय चौकार. ऐकूया सुमध. दिघे साहेब जरूर या स्पर्धेला भेट देतील. आरबी डेव्हलपर्सचे सर्वे सर्वात आणि आज दुपारच्या सत्राला जरूर त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभेल. यावे मात्र सुरेख उचलला, हवे सोबत हेळकावे घेतोय आणि आभाळाला बुक्की मारणारा चेंडू मात्र अखेरीस निघून जातोय. हाय अँड हँडसम षटकार. हरीशला खेळावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार लावणारा खेळाडू आज जुनी षटकारांची परिभाषा बोलतोय. समोरच्या गोलंदाजाच्या मागे मात्र हात धुवून लागतोय. बॅकफुटला जातोय, पुन्हा एकदा हॅमर केला. यावे अंतर होईल का पूर्ण? दुरी रही अधुरी. एक तेरी एक मेरी, टिट फॉर टॅट. जशा होतं तसं उत्तर. ऍक्शनला भेटली रिॲक्शन. मिस्टर उमेशने सांगितलंय मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अप्रतिम विकेट. धावसंख्या आहे 22. पहिला धक्का हरीश. बॅक टू डकआउट. आयुष्यात स्वतःचा स्वतःशी वाद असावा, पण आयुष्यात एक ना एक तरी नाद असावा. असे सगळे नाद असलेले खेळाडू आज या मैदानामध्ये जरूर दिसत आहेत. संघाची धावसंख्या आहे 22. यावे अप्रतिम चेंडू. यॉर्कर पुन्हा एकदा टाकला गेला. बॅट स्विंग झाले. यष्ट्यांच्या वरून फुंकर मारत डिक्लेअर मध्ये चेंडू निघून जातोय आणि ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ मात्र शांत होतोय. संघाची धाव संख्या अगदी 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धाव संख्या 23, 23 धाव संख्या.
चला स्पीड अप घ्या प्लीज. अंपायर मी विनंती करेल, मेन अंपायर बराचसा वेळ वाया घालवला जातोय, सो आपण थोडासा स्पीड अप देऊयात. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 23 या आकड्यावरती. जाऊयात ओव्हर क्रमांक 3 मध्ये. मिस्टर नितीन, येस नितीन सुतार, NK स्पोर्ट्सचे ओनर, खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट वेडे आहेत आणि क्रिकेट चाहते आहेत. सध्या आपण पाहिलं तर स्वतः संघ मालक आहेत, गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओहो, यावेळी मात्र पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला मात्र वेगाने जातोय. डाऊन दी ग्राउंड क्षेत्रक्षेत्र येतो, डीप मधून चेंडू गॅदर केला, पैकी चांगली आहे, कदाचित इथे रनआउट होऊ शकला असता. चेंडू हातातून निसटला. 2 धावा वेगानं कंप्लीट केलेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. एका साइडला विनायक आणि अर्थातच रमेश. या देखील अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर आहे, कुठलीही धावसंख्या दिली जात नाहीये. खऱ्या अर्थानं नितीन सुतार यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत आपण पाहिली तर त्यांच्या ऍक्शननं बऱ्याच फलंदाजांना चकित केलाय आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांची कालच्या दिवसामध्ये राहिली, आजच्या दिवसामध्ये राहिलेत, विकेट घेण्यामध्ये यश भेटेल का यासाठी त्यांना गोलंदाजीसाठी बाहेर काढले. कारण की हरीशची विकेट तर प्राप्त झाले, मात्र तदनंतर आणखीन एक विकेटच्या शोधामध्ये आहे. हा फटका अप्रतिम खेळला होता, बांधाला लागून चेंडू कॅरम फटका खेळला गेला आणि तदनंतर मात्र 2 धावा आणखीन पूर्ण होतात. बॅकअप नव्हता या विकेट किपरच्या मागे, मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या गेलेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 27 धावसंख्या. तब्बल 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 तुम्ही पाहताय. ओहो, अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा विकेट किपर यावे मात्र जरूर चेंडू पकडतोय. 1 रन तुमने चुराया जो सनम. रनिंग बिटवीन द विकेट, याला बोलतात चोरीची धाव आणि ही चोरीची धाव होती जी पूर्ण केली गेली. या चोरीच्या धावा घ्याव्या लागतात, पूर्ण कराव्या लागतात. यावेळी देखील आपण पाहिलं चेंडू बराच हवेमध्ये, मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली, चेंडू ड्रॉप होतोय, त्याच्या हातातून निसटला आणि तदनंतर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय पूर्ण. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. यावेळी थोडेसे आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये जाण्यासाठी वाट बघत होता, पण चेंडू डिक्लेअर मध्ये गेला नाही आणि याच गोष्टीचा मात्र फायदा घेतला. विनायक खाली बसलाय, रमेश देखील धापा टाकतोय. क्षमतेपेक्षा जास्त धावलेत म्हणून दम लागला, मात्र दम होता म्हणून क्षमतेपेक्षा जास्त धावलेत. या चेंडू नंतर, या ओव्हर नंतर प्लीज पाणी जरूर घेऊन या, कारण की दोन्ही खेळाडू यावेळी मात्र शर्तीनं मात्र धावलेत. पहा, खऱ्या अर्थानं तुमचा फिटनेस इम्पॉर्टंट आहे आणि तो मात्र अशा वेळी दिसून येतो. धावसंख्या आहे 31. बॅकफुटला जाऊन शॉट ऑन पूल, डिक्लेअर मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. 1 धाव मात्र प्राप्त होते. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मात्र समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, 32. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सला कॉल आहे. KBC फायटर आणि श्री गणेशा 11 दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल टॉस साठी या आणि तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
सन्माननीय धनाजी शिंदे साहेब देखील आज या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित आहेत आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस आहे. तर तमाम कुसरून प्रीमियर लीग, तमाम कुसरूनच्या खेळाडूंच्या वतीनं, तमाम पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं, ओमसाई एमटीसीच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शेवटचं षटक. हो, यावी मात्र यॉर्कर चेंडू खोदून काढायचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह, खेळाडू वेगाने येतो. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स, अप्रतिम चेंडू स्टॉप केला. ओहो, वॉट अ थ्रो, वॉट अ थ्रो. गोलंदाज चतुर होता, चालाक होता, हुशार होता आणि तदनंतर मात्र बॅटिंग करत असताना फलंदाज यावे मात्र माघारी येतोय. अर्थातच उमेश बॅक. झाला. मिस्टर निलेशची गोलंदाजी आतापर्यंत प्रभावशाली राहिले. बॅकफुटला जाऊन यावी मात्र पंच केलाय. क्षेत्रक्षय वेगाने येईल, चेंडू गॅदर केलाय. यावी फेकी तुम्ही पाहताय डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. अप्रतिम थ्रो. बरेच कमी खेळाडू असतात जे बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू फेकण्यासाठी माहेर असतात. खांद्यामधला दम दिसून येतो. आणि यावेळी मात्र एका धावेच्या मदतीनं आणखीन धावसंख्या 35च्या आकड्यामध्ये जाऊन पोहोचते. 35. ओहो, चेंडू टाकताना प्लीज खेळाडूंना विनंती करेल कुणी आवाज देऊ नका. तब्बल 3 चेंडू झाले गेलेत आणि या 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या मात्र आहे 35. ओहो, टर्न अगदी चेंडू पडला लेग स्टिक वर, तिथून बाहेर टर्न होतोय म्हणजे व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. शेवटच्या ओव्हरचे शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 36 या आकड्यावरती मात्र जरूर जाऊन पोहोचते. कुठेतरी 40-42च्या पुढे जाण्याची मानसिकता तर बॅटिंग करणाऱ्या टीमची दिसून येते. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. अप्रतिम गोलंदाजी निलेशची राहिले. या ओव्हर मध्ये सातत्याने राहणारे यॉर्कर त्याच्यासाठी महत्वाचे राहिले. त्याची ती ताकद राहिली आणि यॉर्कर वरती आतापर्यंत त्यांना नियंत्रण ठेवलंय. कारण की यॉर्कर असा चेंडू आहे ज्याच्यावरती भले भले फलंदाज हे मात्र शांत बसतात आणि शांत ठेवलंय गोलंदाजानं. हा टप्पा चुकतोय, पुन्हा एकदा बाहेर निघतोय आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या अगदी 38 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 38 धावसंख्या आणि तब्बल चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. हो, यावेळी अगदी बॅटीच्या टॉप पेजला डिक्लेअर मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव येते. आता धावसंख्या जाईल 39 आकड्यावरती. सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळ चालू आहे, एनके स्पोर्ट्सची गोलंदाजी आतापर्यंत धारदार राहिले. तर बॅटिंग करणारी टीम हिंदवी वॉरियर्सना आतापर्यंत जशा तसं उत्तर देत असताना आपल्या टीमची मात्र ताकद देखील या टीमनं दाखवून दिली आहे. कारण की सुरुवातीला हरीशने केलेली सुरुवात ही खूप महत्वाची राहिली आहे. हरीशनं गाडी स्टार्ट करून दिली. खऱ्या अर्थानं विनायक रमेशने ती गाडी चालवली. मात्र विनायक अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे, दमला, धापा टाकतोय. मात्र एक धाव एका धावेला जोडतोय आणि अशा पद्धतीने धावा मात्र तो तयार करतोय.
हो यावेळी देखील अगदी हुक केल्या चेंडूला डिक्लेअर मध्ये जरूर निघून जाईल या एका धावेच्या मदतीनं 40 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे आणि अगदी 41 धावेचं आव्हान दिले प्रथम बॅटिंग करत असताना हिंदवी वॉरियर्स या टीमनं एनके स्पोर्ट्स या संघाला 41 रन्स टू विन. टॉस साठी जाऊयात. केबीसी फायटर त्यांच्या विपक्ष श्री गणेशा 11. दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल टॉस साठी या. आमचे सन्माननीय मारुती पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल. विनंती करेल या दोन्ही कॅप्टन्स केबीसी फायटर आणि श्री गणेशा 11 दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण या टॉस साठी. केबीसी फायटर आपण पाहिलं तर एका साइडला, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर श्री गणेशा 11 जो चला या दोन्ही कॅप्टन्स केबीसी फायटर आणि श्री गणेश 11 दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल आपण या टॉस करूयात. मारुती पाटील साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. अर्थातच श्री गणेश 11 won the toss elected to ball first. श्री गणेश 11 ने टॉस जिंकलेला आणि वैभवने सांगितले की प्रथम गोलंदाजी घेऊ आम्ही या मॅच मध्ये. चला या टीम लगेच बॅटर लगेच या मैदानामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 41 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. एनके स्पोर्ट्स या संघाला ते 41 धावेचं आव्हान मात्र दिले हिंदवी वॉरियर्स या टीम न प्रथम बॅटिंग करत असताना. तोपर्यंत आपण एक सुमधुर संगीत ऐकूया. अल्ताफ जाऊया मॅचच्या दिशेनं. हरीश आलाय गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर शैलेश. मॅचला होते सुरुवात. 41 धावेचं आव्हान. पहिला चेंडू अगदी डोक्यावरती हात लावणारा, यष्ट्यांच्या जवळून फुंकर मारत जाणारा येतोय. डिक्लेअर मध्ये एक धाव. अगदी पायाला स्पर्श करून तिथे जर पाय न असता तर कदाचित लेग स्टिक घेऊन गेला असता.
बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळतोय क्षेत्रक्षक वेगाने येतोय चेंडू पकडलाय अगदी हातातून निसटलाय बॅकअप आहे ओहो डायरेक्ट हिट डायरेक्ट थ्रो 41 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये 41 41 धावा करायच्या आहेत जर विजयी राहायचे तर एका साईडला पण पाहिलं तर एनके स्पोर्ट्स 3 मधली एक मॅच जिंकले 2 मॅच पराभूत आहे दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर हिंदवी वॉरियर्स अर्थातच हिंदवी वॉरियर्स आपण पाहिलं तर दोन्ही मॅच पराभूत आहेत आणि हिंदवी वॉरियर्सला या मॅच मध्ये काही करून जिंकायचंच आहे हो यावेळी अगदी फुल टॉस चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय डीप स्पेल एक रिझनला चेंडू मात्र अगदी ग्लान्स केल्या तोपर्यंत धावा मात्र 2 कंप्लीट केल्या जातात एका साईडला शैलेश दुसऱ्या साईडला निलेश अशी पेअर मैदानामध्ये दाखल झाल्या एनके स्पोर्ट्स या टीम साठी 41 धावेचं आव्हान पेलण्यासाठी याच आव्हानाच्या मध्ये काटे टाकण्यासाठी तयार आहे हिंदवी वॉरियर्स हरीश या टीमचा आयकॉन खेळाडू हो सुरेख चेंडू इफ यू मिस आय डेफिनेटली हिट आणि निघून जातोय ऑफ स्टिप घेऊन अगदी टपली मारून चेंडू निघून जातोय विकेटचं पतन बॅटिंग करत असताना निलेश बॅक टू द डकआउट सध्या मैदानामध्ये ओहो अप्रतिम लेगस्टिक अगदी आपण पाहिलं तर यावेळी सोडून जातोय शहानिशा निशा केले अंपायरनं तदनंतर आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये सध्या धावसंख्या आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं तर जो झाला 4 टू गो ओहो अप्रतिम चेंडू गुड लेन स्पॉट वरून राईज होतोय बाउन्स बघणं न्यूट्रल झाले खेळपट्टीवरती कुठलीही आपण पाहिलं तर एक्स्ट्रा हालचाल किंवा चेंडूची बघायला भेटली नाही ना एक्स्ट्रा बाउन्स ना सबमरीन चेंडू आणि जशा पद्धतीने आपण पाहिलं तर खेळाडूंना खेळपट्टी हवी अगदी तशीच्या तशी खेळपट्टी ही तयार झालेली आपल्याला दिसून येते आजच्या दिवसामध्ये बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट अप्रतिम फटका खेळून काढला खेळाडू आहे मात्र तोपर्यंत अगदी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते अप्रतिम फटका स्क्वेअर कट खेळला होता पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती इकॉनॉमिकल गोलंदाजी 6 लॉस ऑफ दी पर विकेट करेल अंपायर मेन अंपायर थोडासा स्पीडअप द्यायचं कारण की आत्ताशी फक्त एकच ओव्हर झालेली आहे आणि त्यानंतर टीम मीटिंग आपण थांबवायचे खेळाडूंना विनंती असेल आज फायनलचा दिवस आहे आणि बराचसा वेळ आपल्याला आज फायनलच्या मॅच साठी राखून ठेवायचा आहे बक्षीस समारंभासाठी राखून ठेवायचा आहे आज तब्बल टोटल 13 मॅचेस आज सेमीफायनल फायनल पकडून आपण खेळवणार आहोत आणि या सर्व मॅचेस आपण पाहिलं तर चांगल्या ओव्हरच्या व्हाव्यात यासाठी स्पीडअप साठी तुमचा विनंती करेल चला टीम प्लीज थोडासा स्पीडअप द्या दर्शन आला सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी
अप्रतिम चेंडू शॉट ऑन पूल डीप स्क्वेअर एक रिजन वन बाउंड चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषे जवळ आता सीमारेषे फार येतो पहिला चेंडूवरती चौकार. अप्रतिम फटका शॉट ऑन पूल होता पहिला चेंडूवरती दर्शनचं स्वागत केलंय चौकारानं. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल आहे हवेमध्ये डीप स्क्वेअर एक रिजनच्या अगदी निघून जातोय धावा फक्त भेटतील 2. आमचे कुमार स्पोर्ट्सचे ओनर सन्मान्य कुमारजी वरेकर साहेब मी विनंती करेल कुमार दादा या आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत असेल वेलकम सुस्वागतम. अप्रतिम फटका धावा मात्र जरूर प्राप्त झालेत फक्त 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत 1-12. हाफ ट्रॅकर जास्तच आढळण्याचा प्रयत्न केलाय वाईट +1 आताच्या या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी बदल होते धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 41 धावेचं आव्हान सध्या पूर्ण करण्यासाठी एनके स्पोर्ट्स संघ आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंग करते टीम एनबी वॉरियर्स या टीमला सध्या आपण पाहिलं तर यावेळी देखील शॉट ऑन पूल केला डीप स्क्वेअर एक रिजन चेंडू मात्र वेगानं जातोय दर्शनला आज मात्र सीमारेषेच्या बाहेरचं दर्शन दिलंय निघून जातोय 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न विकेट कीपर आहे त्याच्या हातातून निसटला कुठलीही धाव संख्या आली नाहीये. दर्शन डिक्लेअर आहे आताची 1 धाव दर्शन केलाय कमबॅक. दर्शनला खऱ्या अर्थानं माहिती आहे की कमबॅक कसा करावा आणि सध्या मात्र तो कमबॅक करून दाखवतोय. अप्रतिम चेंडू शॉट ऑन पूल आहे डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर निघून चाललाय आता म्हणता येईल तू भारी येतोय 6 धावांसाठी षटकार. एक धाव येते फाईनला आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिले तर 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. तब्बल आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा 12 चेंडू हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये अंपायर्सला विनंती करेल थोडासा स्पीडअप आपण देऊयात. मात्र अल्ताफच्या माध्यमातून डीजे हिंदवीचं एक सुमधुर संगीत आपण ऐकूयात.
शैलेश हे अखेला काफी तो आहे मैदानामध्ये. मात्र धावा आलेत आज रमेशच्या बॅट मधून. रमेश आज मनमुराद खेळला. मी विनंती करेल जे बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू ते खाली बसा, कारण की कन्फ्यूज होते बॅट्समनला. खाली बसून घ्या. स्लीप देखील तैनात ठेवलाय गोलंदाजीसाठी. सध्या आपण पाहिलं तर विनायक. ओहो, यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. कुठलाही संपर्क नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता 12 चेंडू 12 धाब्याची गरज आहे. अप्रतिम मॅच. 12 चेंडू 12 धाबा 12 धाबा 12 चेंडू. मॅच आपण पाहिले तर अगदी बॉल टू इक्वेशन मध्ये येऊन पोहोचली आहे. सुरेख फटका उचललाय, फेकून दिलाय. सीमारेषेच्या जवळ आहे क्षेत्ररक्षक. त्याने सोडली ही कॅच नव्हे तर ही मॅच सुटली गेली आहे का? कॅच होती ही मॅच होती. कॅच सुटली मॅच सुटते. आणि बऱ्याच वेळा शैलेशला जर जीवदान भेटलं तर शैलेश दुपती रफ्तारशे भागताय. आणि शैलेशची ती खासियत आहे. शैलेशला संधी देणं म्हणजे तो संधीचं सोनं करून जाऊन घेऊन जाणं. यावेळी देखील चेंडू पडला. टर्न करतोय. संपर्क नाहीये. अंपायरने पाहिलं, सांगितलं व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा दाब ऍड होते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती 32. विकेट कीपर आहे. स्लीप आहे. शैलेश साठी बरंच जाळं टाकलंय. पुढून खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. चेंडू हवेमध्ये. कदाचित शैलेशची बॉडी लँग्वेज अशी आहे की चेंडू संपर्क झालेला नाहीये कुठेही. आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडू. कमबॅक आहे. बदल आदित्य पाहिलं. शैलेशच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेतलं. ते जाणून घेतल्यानंतर ते गोलंदाजी त्याने टाकली. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेणारं तंत्र यंत्र विकसित करतोय गोलंदाज. तसा टप्पा बदलतोय. यावेळी अगदी एक्स्ट्रा धावा अचूकता नाहीये. भेदकता देखील दिसून येत नाहीये. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. विकेट कीपर येतोय. कानामध्ये कुजबूज करतोय. हेच तर क्रिकेट आहे. आयुष्यात आपला मित्र जेव्हा चुकीच्या वाटेवरती जातो तेव्हा खरी वाट काय हे सांगून देणारा मित्र जवळ येतो. कानामध्ये मंत्र देतो. या मॅच मध्ये देखील विकेट कीपर येतोय. कानामध्ये थोडासा मंत्र दिलाय. कुजबूज केले. हो, फटका थोडासा फसलाय. विकेट कीपर स्लीप. बांधावरती जातोय. खाली पडताय तरीही चेंडू सोडला नाहीये. हे क्रिकेटचे वेडे आहेत पण ती आहे वंडी. फसले गेले. 100% होतं. थोडा होता मोये मोये पण 100% यश आणि 100% प्रयत्न आणि 100% एफर्ट्स कशाला म्हणतात तर ते याला म्हणतात. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत. तीन. अगदी आमचे अध्यक्ष शिवा द बॉस याच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या गेल्या. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष, पाटण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष शिवा द बॉस यांच्या माध्यमातून देखील लाईव्ह येऊन शुभेच्छा दिल्या. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. धाव संख्या जाऊन पोहोचतात अगदी 34. आता ना व्यासपीठ तयार केलं त्या व्यक्तीनं. यावेळी देखील शॉर्ट आर्म पूल. चेंडू आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर एक रिझनला वेगानं जातो. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याआधी चेंडू हातातून निसटलाय. याला बोलतात आधीच कर्जबाजारी. त्याशात हुसना शेजारी. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 38 आकड्यावरती. आता विजयासाठी हव्यात फक्त 3. फक्त 3 धावा हव्यात. आमचे संतोषजी पवार साहेब, आदिजी शिंदे साहेब विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती आणि या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आपल्या दोघांचं मनापासून अधिक स्वागत असेल. सन्माननीय संतोषजी पवार साहेब, आदिजी शिंदे साहेब, वेलकम सुस्वागतम. प्रकाशजी पवार साहेब विनंती करेल आपण देखील या साहेब. आपलं देखील मनापासून अधिक स्वागत असेल कुसरुम प्रीमियर लीग 2024 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये.
तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि विजयासाठी आता फक्त 2 धावा हव्यात. चला स्पीडअप घ्या प्लीज. या मॅच मध्ये जर बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर NK स्पोर्ट्स जर विजेता होतोय तर NK स्पोर्ट्सचे 5 मॅच मधल्या 2 मॅच ते विजेता राहू शकतात आणि 2 मॅच ते पराभूत होत आहेत. रमेशला आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जरूर सज्ज होत आहेत. फक्त 2 धावा हव्यात. यावेळी मात्र 2 धावा हव्या असताना येतोय बिग हिट डीप स्क्वेअर एक रिझनला चेंडू मात्र निघून जातोय जिथे धावा आहे 1 आणि आता विजयासाठी फक्त हवी 1 धाव. चला स्पीडअप घेऊयात प्लीज. एकच धाव हवी आहे विजयासाठी. वेळ बराचसा वाचू शकतो. श्री गणेश 11 लगेच तयार राहायचंय. वैभव दादा आणि लगेच मैदानामध्ये उतरायचंय. यावेळी सुरेख फटका नो लुक शॉट होता. ओहो अडवला. मात्र 1 धाव हवी होती ती 1 धाव कंप्लीट केली आहे. या फटका खेळत असताना अक्षरशः मान खाली होती आणि तदनंतर मात्र विजयाची 1 धाव कंप्लीट केली. NK स्पोर्ट्स 4 मॅच खेळला, 2 मॅच जिंकला, 2 मॅच पराभूत झाला. हिंदवी वॉरियर्स 3 मॅच मधल्या 3 मॅच मध्ये पराभूत राहिलाय. ही आहे या स्पर्धेची कहाणी या 2 मॅचची. यानंतरची मॅच आहे श्री गणेश 11 आणि KBC फायटर. श्री गणेश 11 कॅप्टन विनंती करेल आपण लगेच मैदानामध्ये उतरून घ्यायचंय. श्री गणेश 11 देखील 3 मॅच मधल्या एकच मॅच जिंकले. ही मॅच इम्पॉर्टंट असेल श्री गणेश 11 टीम साठी. चला थोडासा स्पीडअप घ्या. लगेच मैदानामध्ये उतरायचंय. श्री गणेश 11 या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर अर्थातच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन